काल सरत्या वर्षाच्या अखेरीस वाल्मिक कराडनं स्वतः पुण्यातील पाषाण रोडवरील गुन्हे अन्वेषण विभागाच्या अर्थात CIDच्या कचेरीत आत्मसमर्पण केलं। त्याला अटक केल्यानंतर रात्री उशिरा केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले। 100 पेक्षा जास्त पोलिसांच्या बंदोबस्तात कोर्टात सुनावणी पार पडली। आता CID या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आणि इतर 2 फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत आहे। कोर्ट परिसरात त्याचे समर्थक आणि विरोधकांनी एकच गर्दी केली होती। पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता। दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आलाय। हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा फरार आहे। त्याचा ठाव ठिकाणा माहिती करायचा आहे। कराड आणि घुले यांच्यात काय संभाषण झालं? दोघांमध्ये काय संबंध आहेत? घुले हा कराडच्या सांगण्यावरून खंडणी आणि इतर कामे करत होता का? याचा तपास करायचा असल्यानं कराडच्या कोठडीची विनंती CID करून करण्यात आली। सुनावणीअंती कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।